जिल्ह्यामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। त्याच पद्धतीने बोईसरमध्ये आपण बघू शकतात अत्यंत सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे बोईसर नवरंग 2025। तर आपण त्या आयोजकांकडून जाणून घेऊया की आजचं हे जे तुम्ही 9 दिवसाचं आपण आयोजन करतात ते कशा पद्धतीने आहे। नमस्कार सर, आपल्या न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो। अत्यंत स्तुत्य उपक्रम आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। त्याच पद्धतीने बोईसर नवरंग 2025 चं आयोजन एवढ्या पावसामध्ये सुद्धा खूप अफाट अशी गर्दी वाढत आहे, म्हणजेच याचा अर्थ हा लोकप्रिय कार्यक्रम झालेला आहे। सर त्याबद्दल काय म्हणा। धन्यवाद मित्रा। बोईसर नवरंगाचा आता तुम्ही स्वतःनेच पाहिलेला गेल्या 6 दिवसापासून हा जो इव्हेंट्स होत आहे तर मला वाटतं की हा पालघर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे। हे सर्व जी क्रेडिट आहे ही सर्व पक्षातील आम्ही एकत्र येऊन हे पॉलिटिशियन सोडून एक समाजकार्य यांच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि एक लोकसेवा झाली पाहिजे, लोकांना एक आनंद उत्सव साजरा करता येईल या हेतूनच आम्ही हा प्रोग्राम या नवरात्राचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही पाहत असेल इकडे इंडोर गेम आपण आयोजित केलं, खालती आपण पाहतात की वुडन प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे। आणि आजचा दिवस तर असा आहे की पूर्ण महाराष्ट्रभर ह्या पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने धमाल माजवलेली आहे आणि म्हणजे अतिवृष्टीचा आजचा दिवस आहे। अशा परिस्थितीमध्ये कलेक्टरने शाळेला सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि अशा वेळेसमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणचे कार्यक्रम जे नवरात्रासाठी उत्सव जे साजरे केलेले आहेत त्यांनी पण आव्हान केलेले आहेत की आजच्या दिवसात तुम्ही सर्व ठिकाणचे कार्यक्रम बंद झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये बोईसरमध्ये तुम्ही पाहत असेल की खूप उत्साहामध्ये हा सण साजरा होत आहे। ही संपूर्ण क्रेडिट आहे ही आमच्या टीमनी सकाळपासून आज मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे हा पुन्हा हा तुम्हाला ॲटमॉस्फिअर हा दिसत आहे। मला वाटते की जी काल आमच्याकडे 2700 लोकांनी ऑनलाईन तिकीट बुक केल्या होत्या, स्कॅन झाल्या होत्या आमच्या। आजही आमच्याकडे त्याच माध्यमातून तेवढीच गर्दी होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही तर पोचलेलोच आहे। त्यांच्यासाठी सेफ्टी सिक्युरिटी सर्व आमची रेडी आहे। फक्त आम्ही आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही बिंदास या, आम्ही तुमच्या सेफ्टीसाठी इकडे तयार आहोत आणि आनंदात आपला गरबा उत्सव साजरा करा आणि बोईसरचा या गरब्याचा आनंद लुटा। नक्कीच सर, कारण की ह्या उत्सवासाठी ह्या इव्हेंटसाठी आपला बोईसर नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील लोक उत्सुक असतात, कारण की त्यांना माहिती आहे एक सेफ्टी झोन सुद्धा असतं, प्रत्येकाचं प्रिकॉशन सुद्धा घेतलं जातं आणि या ठिकाणी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा होतात। म्हणून ह्या कार्यक्रमासाठी बघण्याचा दृष्टिकोन एक अत्यंत उत्साह असतो। परंतु सर माझा दुसरा आणि शेवटचा प्रश्न असा असेल की आपल्या ह्या पूर्ण 9 दिवसामध्ये शेवटच्या दिवशी काय आकर्षक म्हणून इथे इव्हेंट होणार आहे? नाही बघा, आता हा पहिलाच वर्ष आहे आमचं। आम्ही सेलिब्रिटी न बोलवता, आमच्याकडे सेलिब्रिटी आहेत परंतु आम्ही बोलवलं नाही, तरी तुम्ही बघितलं असेल की आमचं पिक्चर हाऊसफुल आहे। आम्ही काल पण तिकीट 8:30 वाजता बंद केल्या होत्या आणि 3000 लोक आतमध्ये होते आणि तसेच 2000 लोक बाहेर होते। म्हणजे अशी परिस्थिती ह्या बोईसरमध्ये निर्माण झाली होती, परंतु सेफ्टीच्या हिशोबाने आम्ही सर्वांची दखल घेतलेली आहे। आम्ही असं सांगायला आवडेल आम्हाला की ह्या बोईसरच्या जिल्ह्यामधले जे आमचे नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, समाज कार्यकर्ते आहेत, हेच आमचे सेलिब्रिटी आहे आणि त्यांना विश्वास आहे, जनतेला इकडच्या नागरिकांना विश्वास आहे की हे लोक जर एकत्र आहेत हेच आमचे सेलिब्रिटी आहे आणि हेच आमचा विश्वास आहे। त्याच्यामुळे आम्हाला सध्या तरी सेलिब्रिटीची काय आवश्यकता वाटलेली मिळत नाही। भविष्यात पुढे आम्ही त्याचं नियोजन नक्कीच करू। थँक्यू सो मच सर, आपण वेळात वेळ काढून आपल्या न्यूजसाठी अमूल्य वेळ दिल्याबद्दल। जाधव, बोईसर।